दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आज आपण एका नव्या जीवनामध्ये जगत आहोत. आपण त्याला कॉम्प्युटर युग म्हणतो, आपण त्याला जेट युग म्हणतो आणि जग बदलत चालले आहे, परंतु त्याचबरोबर आपली मूल्यसुद्धा बदलत चाललेली आहे. आमचे विचार बदलत चाललेले आहेत. लग्न कमी होतात, परंतु घटस्फोट जास्त होतात. आणि आजच्या पिढीला धर्म हा महत्त्वाचा वाटत नाही. आज आपल्या समाजामध्ये आंतरजातीय आपण विवाह बऱ्याच वेळेस बघतो. कधीकधी असे होते की लग्न झालं, त्यांनी जाऊन तू तुझा धर्म सांभाळ, मी माझा धर्म सांभाळतो. आणि बऱ्याच वेळेस संस्कृतीच्या नावाने आपण जे देवाला आवडणार नाही त्या गोष्टी आपण पाळतो किंवा त्या गोष्टी आपण करतो. सफन्या ह्याचा पहिला अध्याय आणि 5वं वचन बघा काय म्हणतो. झफन्या चॅप्टर 1 and verse 5. जो धाब्यावर आकाशातील सैन्याची पूजा करतात, जे उपासक परमेश्वराची शपथ वाहतात व मिल्कोन मूर्तीचीही शपथ वाहतात. सफन्या बघा ह्याच्यामध्ये सांगतोय की हे लोक जे होते, परमेश्वराचे लोक होते, हे दोन्हीकडे उपासना करत होते. जिवंत देवाची पण करत होते आणि मूर्तीपूजा पण करत होते. सफन्या म्हणतो की त्यामुळे परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर येणार होता. परमेश्वर त्यांना त्यांच्या देशातून हाकलून देणार होता. परमेश्वर म्हणतो की तुम्ही घरं बांधाल पण त्यात राहणार नाही, तुम्ही द्राक्षमळे लावाल पण त्यातला उपज तुम्ही खाऊ शकणार नाही. परमेश्वराचा राग खूप मोठा आहे परंतु तेवढाच तो क्षमाशील सुद्धा आहे. नंतरच्या अध्यायामध्ये आपण वाचतो की परमेश्वर म्हणतो की त्यांना परत तो एकत्र आणेल, तो त्यांना क्षमा करेल. कधीकधी आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये संस्कृतीच्या नावामध्ये की जे देवाला आवडणार नाही आहे ते आम्ही करतो. आणि पवित्र आत्म्याचं ह्यासाठी आम्हाला साह्य मागणं खूप गरजेचं आहे. तो आम्हाला मार्ग दाखवेल. कारण देवाची उपासना त्याच्या उपासकाने आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. अनुवादाचं पुस्तक ह्याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन. डिओटोनॉमी चॅप्टर 5 and verse 7. माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.